Dear friends, next article is connective tissue. जो टिश्यू दोन ऑर्गनना जोडतो किंवा दोघांच्या मध्ये पॅकिंगचं काम करतो त्याला आपण म्हणतो कनेक्टिव्ह टिश्यू. आंब्याची पेटी आपण घेतलेली आहे, त्या पेटीमध्ये आपण गवत टाकतो ना पॅकिंग साठी. अशा प्रकारे दोन ऑर्गनच्या मध्ये पॅकिंग करायचं काम, दोन ऑर्गनना जोडण्याचं काम जो टिश्यू करतो त्याला आपण म्हणूया कनेक्टिव्ह टिश्यू. They links or support the tissues or organs. दोन ऑर्गनना जोडणारा किंवा सपोर्ट करणारा टिश्यू म्हणजे कनेक्टिव्ह टिश्यू. मोस्ट अबंडंट इन कॉम्प्लेक्स ॲनिमल्स. कॉम्प्लेक्स ॲनिमल्स आपल्यासारखे ॲनिमल्स जे आहेत त्यांच्यामध्ये मोस्ट अबंडंट असणारा टिश्यू आहे. ऑल कनेक्टिव्ह टिश्यूज एक्सेप्ट ब्लड. ब्लड हा लिक्विड. आता इथं फ्लुइड कनेक्टिव्ह टिश्यू म्हणजे ब्लड आणि लिम्फ आहेत आणि बाकी सॉलिड आहेत. मग एरिओलार, ॲडिपोज, त्यानंतर कार्टिलेज, बोन वगैरे सगळे हे. ऑल कनेक्टिव्ह टिश्यूज एक्सेप्ट ब्लड हॅव फायब्रोब्लास्ट सेल. फायबर सिक्रीट करणाऱ्या फायब्रोब्लास्ट सेल सर्व कनेक्टिव्ह टिश्यू मध्ये असतात. फक्त लिक्विड कनेक्टिव्ह टिश्यू जसं एक्झाम्पल ब्लड आहे त्यामध्ये नाही. दे सिक्रेट फायब्रस प्रोटीन्स लाईक कोलॅजन अँड इलॅस्टिन. रिजिडिटी देण्यासाठी कोलॅजन प्रोटीन आणि फ्लेक्झिबिलिटी देण्यासाठी इलॅस्टिन प्रोटीन्स इथं सिक्रेट केले जातात. They give strength, elasticity, flexibility to tissue. सांगितलं आताच. The cells also secrete modified polysaccharide called as matrix. या सेल मधून मॅट्रिक्स सिक्रेट केला जातो, which accumulates between cells and fibers. सेल्स आणि फायबर्स यांच्यामध्ये तो मॅट्रिक्स जमा होतो. इथं दिसतो हा मॅट्रिक्स मॅट्रिक्स मॅट्रिक्स. आता या कनेक्टिव्ह टिश्यूचे टाइप्स याप्रमाणे. लूज कनेक्टिव्ह टिश्यू, एक्झाम्पल एरिओलार कनेक्टिव्ह टिश्यू, ॲडिपोज कनेक्टिव्ह टिश्यू. त्यानंतर डेन्स कनेक्टिव्ह टिश्यू, त्यामध्ये डेन्स रेग्युलर आणि डेन्स इररेग्युलर असे टिश्यू आहेत. आणि स्पेशलाइज्ड कनेक्टिव्ह टिश्यू त्यामध्ये कार्टिलेज, बोन आणि फ्लुइड कनेक्टिव्ह टिश्यू जो आहे, ब्लड आहे, लिम्फ आहे, हे सर्व कनेक्टिव्ह टिश्यू आहेत. बघूया सुरुवातीला लूज कनेक्टिव्ह टिश्यू. लूज कनेक्टिव्ह टिश्यू, एरिओलार कनेक्टिव्ह टिश्यू आणि ॲडिपोज कनेक्टिव्ह टिश्यू हे त्याचे एक्झाम्पल आहेत. आता हा एरिओलार कनेक्टिव्ह टिश्यू इथं दाखवलेला आहे. याच्यामध्ये हा मॅट्रिक्स 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 मॅट्रिक्स, जसं मी सेपरेट डायग्राम सुद्धा तुम्हाला काढून दाखवतो. हा संपूर्ण मॅट्रिक्स 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 त्यामध्ये आहे. आणि या मॅट्रिक्स मध्ये सेल्स आणि फायबर्स असतात. याच्यामध्ये काही फायबर्स, सम फायबर्स आर अनब्रांच्ड, दे आर प्रेझेंट इन द फॉर्म ऑफ बंडल. आणि असे जे फायबर्स आहेत ते कोलॅजन प्रोटीन न बनलेले आहेत. यांना आपण म्हणतो कोलॅजन फायबर्स.
कोलॅजन फायबर्स त्यांना आपण म्हणतो. दे गिव्ह रिजिडिटी. आणि आपल्या बॉडीमध्ये, ॲनिमलच्या बॉडीमध्ये सापडणारं सर्वात मोठ्या प्रमाणावर प्रोटीन कोणतं? तर कोलॅजन. क्वेश्चन मे आस्क. नोट डाऊन दिस. असे बंचमध्ये असणारे, ग्रुपमध्ये असणारे, बंडलच्या फॉर्ममध्ये असणारे, अनब्रँच्ड असणारे प्रोटीन्स म्हणजे कोलॅजन प्रोटीनचे फायबर्स आहेत. त्यानंतर असे सिंगलली असणारे इलॅस्टिन नावाच्या प्रोटीननं बनलेले फायबर्स इथं आहेत. त्यांना आपण इलॅस्टिक फायबर्स म्हणू. दे गिव्ह फ्लेक्झिबिलिटी. आणि त्याच बरोबर आता दिसत नाहीत पण आणखी एक फायबरचा टाइप येतो, रेटिक्युलर फायबर्स. असे अनेक प्रकारचे फायबर्स या ठिकाणी दिसतात. या फोटोग्राफमध्ये पहा, हे बंडलच्या फॉर्ममध्ये दिसतात. ते असतात कोलॅजन फायबर्स, कोलॅजन प्रोटीननं बनले, रिजिडिटी देणारे. आणि हे आडव्या रेषा सिंगलली दिसतात, ते इलॅस्टिक फायबर्स आहेत, इलॅस्टिन प्रोटीननं बनलेले आहेत आणि इलॅस्टिसिटी प्रोव्हाइड करणारे आहेत. त्याचबरोबर यांच्यामध्ये फायब्रोब्लास्ट सेल आहेत. फायबर्स सिक्रेट करणाऱ्या सेल्स फायब्रोब्लास्ट आहेत. त्याचबरोबर अशा मॅक्रोफेज नावाच्या सेल्स आहेत. शत्रूवर आक्रमण करणं, शत्रूचा बंदोबस्त करणं, शत्रूला डिस्ट्रॉय करणारे, फॉरेन पार्टिकलला डिस्ट्रॉय करणाऱ्या मॅक्रोफेज नावाच्या सेल्स इथं आहेत. आणि त्याचबरोबर या ठिकाणी मास्ट सेल आहेत. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या सेल्स या ठिकाणी असतात. वेगवेगळ्या प्रकारच्या सेल्स या ठिकाणी आहेत. तर सेल्स आणि फायबर्स आणि मॅट्रिक्स यांनी बनलेला आहे हा एरिओलार कनेक्टिव्ह टिश्यू. ऑर्गनच्या मध्ये पॅकिंग करणारा टिश्यू आहे. त्यानंतर सेकंड टाइप यातला आहे ॲडिपोज कनेक्टिव्ह टिश्यू. हा आहे ॲडिपोज कनेक्टिव्ह टिश्यू. याच्यामध्ये फायबर्स कमी आणि सेल जास्त असतात. आणि इथं जर पाहिलं तर या ज्या सेल्स आहेत आपल्या स्किनच्या खाली, विसरल ऑर्गनच्या भोवती ॲडिपोज टिश्यू डिपॉझिट झालेला आहे, तिथं असतो तो. आणि त्याच्यामध्ये या ज्या सेल्स आहेत त्याला आपण म्हणतो ॲडिपोसाइट सेल्स. आपल्या बॉडीमध्ये जे फॅट तयार होतं, एक्सेस फॅट इथं आणलं जातं आणि ड्रॉपलेट येणार, डिपॉझिट होणार, ड्रॉपलेट येणार, डिपॉझिट होणार, ड्रॉपलेट येणार, डिपॉझिट होणार, ड्रॉपलेट 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 युनाइट टू फॉर्म ड्रॉप. आणि असं सुरू राहिलं तर ॲडिपोसाइट सेलची साईज वाढणार 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 आणि मग आपण लठ्ठ झालेले दिसणार. जशा जशा ॲडिपोसाइट सेलची तिथं फॅट ॲक्युम्युलेट होईल, डिपॉझिट होईल, त्या तसं आपली जाडी वाढते थोडी थोडी. दॅट लीड्स टू ओबेसिटी. तर रिझर्व्ह फूड मटेरियल फॅट म्हणून स्टोअर करण्यासाठी ॲडिपोज टिश्यूचा उपयोग केला जातो.
आपल्या स्किनच्या खाली सुद्धा तो आहे. आपल्या बॉडी मधली हीट बाहेर पडू नये याच्यासाठी महत्वाचा आहे. इन्सुलेटिंग मटेरियल म्हणून हा महत्वाचा आहे. इन्सुलेटिंग मटेरियल म्हणून महत्वाचा आहे. आणि आपल्या बॉडीमध्ये रिझर्व फूड मटेरियल फॅटच्या फॉर्ममध्ये डिपॉझिट केलं जातं. यामध्ये एरिओलार कनेक्टिव्ह टिश्यू बद्दल आपण चर्चा केलेलीच आहे. आपल्या स्किनच्या खाली आहे आणि सपोर्ट देण्याचं काम करतो हा एरिओलार कनेक्टिव्ह टिश्यू. त्यामध्ये आपण सांगितलंय इथं काय आहेत, असे बंडलच्या फॉर्म मध्ये मॅट्रिक्स आहे एकतर, मॅट्रिक्स मध्ये बंडलच्या फॉर्म मध्ये असे जे फायबर्स आहेत ते कोलॅजन फायबर्स आहेत, रिजिडिटी देतात, कोलॅजन प्रोटीन न बनलेत. ब्रँच्ड फायबर्स जे दिसतात, सिंगलली दिसतात, ते इलॅस्टिन प्रोटीन न बनलेत, इलॅस्टिक फायबर्स आहेत, इलॅस्टिसिटी प्रोव्हाइड करतात. आणि त्याच्याबरोबर रेटिक्युलेट फायबर्स सुद्धा असतात. मॅक्रोफेज सेल्स शत्रूवर आक्रमण करून शत्रूला नष्ट करण्यासाठी असतात. इथं फॅट सेल सुद्धा आहेत, ॲडिपोसाइट सेल सुद्धा, फॅट सेल सुद्धा आहेत इथं स्टोरेज ऑफ फॅट साठी. मास सेल आहेत. या सेल सुद्धा डिफेन्स सिस्टीम मध्ये अतिशय महत्वाची भूमिका बजावतात. त्याचबरोबर फायब्रोब्लास्ट सेल्स आहेत, फायबर सिक्रीट करणाऱ्या सेल्स या ठिकाणी आहेत. आपण चर्चा ऑलरेडी केलेली आहे. पहा, आपल्या स्किनच्या खाली बघा व्हिसरल ऑर्गनच्या भोवती ॲडिपोसाइट सेल्स असतात. त्या फॅट स्टोअर करतात. एक्सेस न्यूट्रिएंट्स जे आहेत ते फॅटमध्ये कन्वर्ट केले जातात आणि त्यांचा स्टोरेज केला जातो. स्टोरेज केला जातो. आता इथं ॲडिपोसाइट सेलचं हे मेम्ब्रेन आहे. मोठ्या प्रमाणावर इथं फॅटचा एरिया, हे फॅट स्टोअर केलंय. मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी फॅट स्टोअर केलंय. त्यामुळे याचा सायटोप्लाझम आणि न्यूक्लियस एका बाजूला आलेले आहेत. एका बाजूला आलेले आहेत. तर अशा प्रकारचा हा आहे ॲडिपोज कनेक्टिव्ह टिश्यू. स्टोरेज ऑफ फॅट. इट ॲक्ट्स ॲज अ इन्सुलेटिंग मटेरियल. स्किनच्या खाली आहे ना, आपल्या बॉडीमध्ये बनणारी हीट आहे, ती हीट बाहेर पडून चालेल का? नाही. त्यासाठी इन्सुलेशनचं काम सुद्धा हा टिश्यू आपल्यामध्ये करतो. Next type of tissue is connecting tissue. जो टिश्यू दोन ऑर्गनना जोडण्याचं काम करतो किंवा पॅकिंगचं काम करतो त्याला आपण म्हणतो कनेक्टिव्ह टिश्यू. यामध्ये फ्लुइड कनेक्टिव्ह टिश्यू म्हणजे लिक्विड कनेक्टिव्ह टिश्यू म्हणजे ब्लड, लिम्फ, हे लिक्विड कनेक्टिव्ह टिश्यू आहे. आणि राहिलेले एरिओलार असो, ॲडिपोज असो, बोन असो, कार्टिलेज असो, टेंडन्स असो, लिगामेंट असो, हे सगळे सॉलिड कनेक्टिव्ह टिश्यू आहेत. So connective tissue, it links and support the other tissues or organs. ऑर्गनला किंवा टिश्यूला जोडण्याचं किंवा सपोर्ट देण्याचं काम करणारा हा टिश्यू आहे. इट इज मोस्ट अबंडंट टिश्यू इन कॉम्प्लेक्स ॲनिमल्स. कॉम्प्लेक्स ॲनिमल म्हणजे आपल्यासारखे ॲनिमल विचारात घेतले तर हा सर्वात अबंडंट असणारा टिश्यू आपल्या बॉडीमध्ये आहे. All connective tissues except blood and lymph
हॅव फायब्रोब्लास्ट सेल्स. ब्लड आणि लिम्फ वगळता बाकीचे जे सॉलिड कनेक्टिव्ह टिश्यू आहेत त्यांच्यामध्ये फायब्रोब्लास्ट सेल आहेत. त्यातून वेगवेगळ्या टाईपचे फायबर सिक्रीट केले जातात. विशेषतः कोलॅजन फायबर्स आणि इलॅस्टिक फायबर्स यातून सिक्रीट केले जातात. हे टिश्यू काय, दे गिव्ह स्ट्रेंथ, इलॅस्टिसिटी अँड फ्लेक्झिबिलिटी. काय टिश्यूचं काम आहे? स्ट्रेंथ देणं, इलॅस्टिसिटी देणं, फ्लेक्झिबिलिटी टिश्यूला देणं, हे यांचं फंक्शन आहे. The cells also secrete modified polysaccharide called as matrix, which accumulates between the cells and fibers. Cells आणि fibers यांच्यामध्ये आता इथं मॅट्रिक्स 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 भरलेला आहे, सगळा मॅट्रिक्स भरलेला दिसतो. बघूया आता याचं क्लासिफिकेशन. लूज कनेक्टिव्ह टिश्यू, डेन्स कनेक्टिव्ह टिश्यू, स्पेशलाइज्ड कनेक्टिव्ह टिश्यू, असे या कनेक्टिव्ह टिश्यूचे 3 मेन टाइप येतात. नावावरूनच समजतं लूज कनेक्टिव्ह टिश्यू, त्याचे एक्झाम्पल एरिओलार आणि ॲडिपोज टिश्यूज. डेन्स कनेक्टिव्ह टिश्यू मध्ये डेन्स रेग्युलर, डेन्स इरेग्युलर टिश्यूज, आणि स्पेशलाइज्ड कनेक्टिव्ह टिश्यू मध्ये कार्टिलेज आहे, बोन आहे, ब्लड आहे, असे हे स्पेशलाइज्ड कनेक्टिव्ह टिश्यू आहेत. इथं आपल्याला सर्व टाईपचे कनेक्टिव्ह टिश्यूचे फोटोग्राफ दाखवलेले आहेत. पहा, एरिओलार कनेक्टिव्ह टिश्यू आहे, ॲडिपोज कनेक्टिव्ह टिश्यू आहे, डेन्स रेग्युलर, डेन्स इरेग्युलर, कार्टिलेज, बोन आणि ब्लड, असे सर्व कनेक्टिव्ह टिश्यू या ठिकाणी दाखवलेले आहेत. बघूया आता लूज कनेक्टिव्ह टिश्यू सुरुवातीला. इन दिस सेल्स fibroblast, macrophage, mast cell and fibers are loosely arranged in semi-fluid matrix. या कनेक्टिव्ह टिश्यू मध्ये सेल्स आहेत, फायबर्स आहेत आणि मॅट्रिक्स आहे. त्या मॅट्रिक्स मध्ये हे फायबर्स आणि सेल्स असतात. सेमी फ्लुइड मॅट्रिक्स त्या ठिकाणी पाहायला मिळतो. स्पेशल टाईपच्या पॉलिसॅकॅराइडनं बनलेला सेमी फ्लुइड मॅट्रिक्स या ठिकाणी पाहायला मिळतो. आणि अशा प्रकारचे जे लूज कनेक्टिव्ह टिश्यू आहेत ते 2 टाईपचे आहेत, एरिओलार कनेक्टिव्ह टिश्यू, ॲडिपोज कनेक्टिव्ह टिश्यू. एरिओलार कनेक्टिव्ह टिश्यू आणि हा आहे ॲडिपोज कनेक्टिव्ह टिश्यू. पहा, फोटोग्राफ आपल्याला क्लिअर होतं. यामध्ये एरिओलार कनेक्टिव्ह टिश्यू, यामध्ये स्पेशल टाईपचा मॅट्रिक्स पॉलिसॅकॅराइडनं बनलेला हा मॅट्रिक्स 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 आहे. आणि त्याच्यामध्ये या लूज अरेंजमेंट असलेली दिसते आपल्याला, म्हणून तर लूज कनेक्टिव्ह टिश्यू आपण म्हणतोय. या ठिकाणी ज्या सेल्स आहेत, मॅक्रोफेज नावाची सेल आहे. इट एंगल्फ द फॉरेन पार्टिकल अँड डिस्ट्रॉय इट. शत्रूला आत घ्यायचं, डिस्ट्रॉय करायचं, असं काम या टिश्यूचं आहे, या सेलचं आहे. त्यानंतर ॲडिपोसाइट सेल सुद्धा या ठिकाणी आहेत. फॅटचा स्टोरेज करायचं काम इथं केलं जातं. त्यानंतर इथं महत्वाच्या सेल्स म्हणजे फायब्रोब्लास्ट. वेगवेगळ्या टाईपचे फायबर्स बनवणाऱ्या सेल्सना आपण म्हणतो फायब्रोब्लास्ट सेल्स. त्याचबरोबर इथं मास्ट सेल आहेत. मास्ट
अँटी कोयागुलंट हिपॅरिन तयार सिक्रेट करणाऱ्या सेल्स आहेत. त्याचबरोबर हिस्टॅमाइन सिक्रेट करणाऱ्या या मास्ट सेल्स इथं आहेत. प्लाझ्मा सेल्स इम्युनिटीशी संबंधित सुद्धा या ठिकाणी असतात. तर असा हा स्किनच्या खाली असणारा एरिओलार कनेक्टिव्ह टिश्यू आहे. त्याच्यामध्ये इथं फायबर जे दाखवलेले आहेत ते फायबर बंडलच्या फॉर्म मध्ये असतात आणि हे व्हाईट फायबर्स आहेत त्याला कोलॅजन फायबर्स पण म्हणू शकतो, कारण कोलॅजन प्रोटीन न बनलेले आहेत हे फायबर्स. व्हाईट फायबर्स म्हणतो आपण त्यांना. कोलॅजन प्रोटीन न बनलेले असतात हे व्हाईट फायबर्स. रिजिडिटी प्रोव्हाइड करतात, बंडलच्या फॉर्म मध्ये असतात, अनब्रँच्ड असतात आणि रिजिडिटी प्रोव्हाइड करणारे हे कोलॅजन फायबर्स. क्वेश्चन विचारला जाईल, आपल्या बॉडीमध्ये ॲनिमल किंगडम मध्ये सर्वात मोठ्या प्रमाणावर आढळणारं प्रोटीन कोणतं कोणतं कोणतं? कोलॅजन. अंडरलाइन करून ठेवा, डबल अंडरलाइन, ट्रिपल अंडरलाइन करून ठेवा. कोलॅजन प्रोटीन इज मोस्ट अबंडंट इन ॲनिमल. त्यानंतर काही फायबर्स असे येलो कलरचे असतात, ब्रँच्ड असतात, सिंगलली असतात. या फायबर्सना आपण येलो फायबर्स म्हणतो किंवा त्याला इलॅस्टिक फायबर म्हणतो, कारण इलॅस्टिन प्रोटीननं ते बनलेले असतात. And these elastic fibers are singly present, branched, and they provide flexibility. Elastic proteins असे आहेत. Some reticular fibers are also present, but they are not visible. Reticular fibers सुद्धा या ठिकाणी असतात. तर अशा मॅट्रिक्स मध्ये अनेक प्रकारच्या सेल्स आणि फायबर्स असा हा आहे एरिओलार कनेक्टिव्ह टिश्यू, लूज कनेक्टिव्ह टिश्यू. इट इज प्रेझेंट beneath the skin. It serves support, it forms framework for epithelium. Epithelium साठी फ्रेमवर्क देणारा टिश्यू. सेकंड टिश्यू यामधला आहे ॲडिपोज कनेक्टिव्ह टिश्यू. याच्यामध्ये फायबर्स आणि मॅट्रिक्स कमी आहे आणि ॲडिपोसाइट सेल भरपूर आहेत. आपल्या स्किनच्या खाली आणि व्हिसरल ऑर्गनच्या भोवती ॲडिपोसाइट सेलचा थर असतो, ॲडिपोज टिश्यू असतो. आणि या ॲडिपोज टिश्यूचं नेचर पहा कसं आहे. याच्यामध्ये अशा फायबर्स कमी आहेत, मॅट्रिक्स कमी आहेत आणि इथं ॲडिपोसाइट सेल्स आहेत. आपण जे फूड घेतो त्याच्यामध्ये एक्स्ट्रा राहिलेलं फूड, समजा आपल्या बॉडीला 2000 कॅलरी फूड लागत असेल, आपण 2500 घेतलं तर वरचं 500 कॅलरीचं फूड हे फॅट मध्ये कन्वर्ट होतं आणि ते फॅट या ॲडिपोसाइट सेल्स मध्ये आणलं जातं आणि एक छोटा फॅटचा ड्रॉपलेट तयार होईल. पुन्हा आणखी तसंच झालं दुसऱ्या दिवशी, तसंच झालं तिसऱ्या दिवशी, तसंच झालं तर ड्रॉप. आणि त्यामुळं काय होतं, ही फॅट सेल मोठी फॅटचा स्टोरेज केल्यामुळं होते, मोठी होते. न्यूक्लियस आणि सायटोप्लाझम एका बाजूला सरकतो. फॅटच्या फॉर्म मध्ये रिझर्व्ह फूड मटेरियल स्टोअर करण्याचं काम
ॲडिपोज टिश्यू करतो. आणि असंच होत राहिलं म्हणजे दररोज आपण एक्सेस फूड घेत राहिलो तर एक्सेस फूड फॅटमध्ये कन्वर्ट होतं आणि ते ॲडिपोसाइट सेल्समध्ये स्टोअर होतं आणि ॲडिपोसाइट सेल्स आपल्या या भागात जास्त आहेत. त्यामुळं ओबेसिटी सगळ्यात जास्त या भागात दिसते. 1 नंबरला पोट पुढं आलेलं दिसतं. तर जसं एक्सेस फूड घेतलं जाईल तसं पर्सनची जाडी वाढते थोडी आणि लठ्ठ दिसू लागतो माणूस. किती तो आदनान सामी किती मोठा होता, नंतर त्याच्या शरीरातली चरबी काढून आता असा बारीक झालाय. आता या फॅटच्या सेल्स आहेत, ॲडिपोसाइट सेल्स आहेत, त्याच्यामध्ये 2 टाईप येतात. व्हाईट ॲडिपोज सेल्स अँड ब्राऊन. आता व्हाईट ॲडिपोज सेल्स ज्या आहेत त्याच्यामध्ये सिंगल असं मोनोलॉक्युलर आणि मोठा फॅटचा सिंगल ड्रॉप त्यामध्ये असतो. आणि ब्राऊन मध्ये असं अनेक सेलचं क्लस्टर आपल्याला पाहायला मिळतं. मोनोलॉक्युलर मल्टीलॉक्युलर म्हणू आपण ब्राऊन ॲडिपोज टिश्यू मध्ये ही कंडिशन पाहायला मिळते. आता आपल्यामध्ये जे फॅट आहे ते व्हाईट फॅट इथं आपण पाहतोच आहे, परंतु हायबरनेटिंग ॲनिमल्स म्हणजे बेडूक, त्याला हाय टेम्परेचर लो टेम्परेचर घातक असल्यामुळं डेंजरस असल्यामुळं लो टेम्परेचर हिवाळ्यात तो जमिनीत जाऊन बसतो आणि मोठी झोप घेतो, विंटर स्लीप. उन्हाळा प्रॉब्लेम करतो, उन्हाळ्यात पुन्हा मोठी झोप घेतो, जमिनीत जाऊन बसतो, समर स्लीप घेतो. आणि त्या हायबरनेटिंग कंडिशन मध्ये या ब्राऊन फॅटचा वापर केला जातो. त्याचबरोबर जे न्यूबॉर्न बेबी आहे त्यामध्ये सुद्धा असा ब्राऊन फॅट आपल्याला पाहायला मिळतं. फॅट सेल्स आर प्रेझेंट इन द फॉर्म ऑफ क्लस्टर्स आणि व्हाईट मध्ये सिंगलली आहेत त्या. आता यांचा रोल काय? स्टोअर एक्सेस फूड इन द फॉर्म ऑफ फॅट. रिझर्व्ह फूड फॅटच्या फॉर्म मध्ये स्टोअर केलं जातं आणि आपल्या स्किनच्या खाली हा लेअर असल्यामुळं आपल्या बॉडीमध्ये जनरेट होणारी हीट आहे ती बाहेर पडत नाही. त्याच्यासाठी इन्सुलेटिंग मटेरियल म्हणून हा काम करतो. आपल्या व्हिसरल ऑर्गनच्या भोवती पण व्हिसरल फॅट असतं आणि ते व्हिसरल फॅट काय करतं? शॉक ॲब्सॉर्बर म्हणून काम करतं. असे या ॲडिपोज टिश्यूचे महत्त्वाचे रोल आहेत. त्याच्यानंतर आपण स्टडी करूया डेन्स कनेक्टिव्ह टिश्यू. आता लूज म्हटल्यानंतर आपल्याला लूज आणि डेन्स मध्ये फरक कळतोय. मगाशी किती लूज दिसत होते, आता बघा डेन्स कनेक्टिव्ह टिश्यू आहे. फायबर्स आणि फायब्रोब्लास्ट या सगळ्या जे काय आहेत ते कॉम्पॅक्ट असतात, त्यामुळं त्याला आपण डेन्स कनेक्टिव्ह टिश्यू म्हणतो. डेन्स रेग्युलर कनेक्टिव्ह टिश्यू आणि डेन्स इर्रेग्युलर कनेक्टिव्ह टिश्यू यामध्ये आहेत. डेन्स कनेक्टिव्ह टिश्यू मध्ये बघा डेन्स रेग्युलर पॅटर्न दिसतो आपल्याला इथं. करेक्ट रेग्युलर पॅटर्न फायबरचा दिसतो, फायबरचा पॅटर्न करेक्ट दिसतो. कोलॅजन फायबर्स आर प्रेझेंट इन रोज. असे रोजच्या फॉर्म मध्ये कोलॅजन फायबर्स आपल्याला दिसतात. मेनी पॅरलल बंडल्स ऑफ फायबर्स. कोलॅजन फायबर्स आर प्रेझेंट इन रोज बिटवीन मेनी पॅरलल बंडल्स ऑफ फायबर्स. याही फिगर मध्ये आपल्याला दिसतात.
तर अशा प्रकारे कॉम्पॅक्टली आणि रेग्युलर पॅटर्न असणाऱ्या फायबरचा हा जो टिश्यू आहे त्याला आपण डेन्स कनेक्टिव्ह टिश्यू, डेन्स रेग्युलर टिश्यू म्हणतो. आणि याचं एक्झाम्पल काय आहे? टेंडन्स अँड लिगामेंट्स. टेंडन्स अँड लिगामेंट्स. लिगामेंट, एक बोन दुसऱ्या बोनला जोडण्याचं काम कोण करतं? लिगामेंट करतात. आणि बोन मसलला जोडण्याचं, मसल आणि बोन यांचं कनेक्शन कोण करतं? टेंडन्स. सो टेंडन्स कनेक्ट मसल विथ बोन and ligament connects bone with bone. पहा, इथं टेंडन्स दिसतात आपल्याला. मसलचा बंडल बोनला जोडलेला आहे. मसलचा बंडल अटॅच स्केलेटल मसल्स टू बोन्स आणि लिगामेंट एका बोन पासून दुसरा बोन, एका बोनला दुसऱ्या बोनला कनेक्ट करायचं काम लिगामेंट करत असतात. सुंदर फोटोग्राफ आहे, त्यातून क्लिअर होतंय आपल्याला. पहा इथं लिगामेंट, एक बोन दुसऱ्या बोनला जोडलं जातं. आता डेन्स इररेग्युलर जो आहे, डेन्स इररेग्युलर जो आहे, याच्यामध्ये रेग्युलर दिसतं का पॅटर्न? नाही दिसत आपल्याला रेग्युलर पॅटर्न. इथं रेग्युलर पॅटर्न दिसतो का? दिसतात. कोलॅजन फायबर्स दिसतात, फायब्रोब्लास्ट सेल दिसतात, पण इररेग्युलर पॅटर्न आहे सेलचा आणि फायबरचा. आणि अशा प्रकारचा डेन्स इररेग्युलर टिश्यू आपल्या स्किनच्या खाली असतो. इट इज प्रेझेंट बिनीथ दी आवर स्किन. स्किनच्या खाली अशा प्रकारचा टिश्यू असतो. त्यानंतर स्पेशलाइज्ड कनेक्टिव्ह टिश्यू, त्यामध्ये कार्टिलेज, बोन, ब्लड हे टिश्यू येतात. आता इथं जर पाहिलं तर कार्टिलेज आहे, इथं बोन आहेत, पण इथं काय कानाला दिसतं कार्टिलेज आहे. दोन्ही मधला फरक अंदाजे लक्षात येतोच. आता कार्टिलेजचं स्ट्रक्चर पाहिलं तर कार्टिलेज इज कवर्ड बाय अ कवरिंग कॉल्ड ॲज पेरिकॉन्ड्रियम. यावरती पेरिकॉन्ड्रियमचं कव्हरिंग आहे. त्याच्या आत इथं प्रोटीनियासियस मॅट्रिक्स आहे. कॉन्ड्रिन प्रोटीन मोठ्या प्रमाणावर आहे इथं. आणि त्याच्यामध्ये अशा फ्लुइडनं भरलेल्या स्पेसेस असतात. फ्लुइडनं भरलेल्या स्पेसेस इथं असतात, त्यांना आपण म्हणतो लॅक्युनी. आणि या लॅक्युनी मध्ये समजा 2 असतील, 4 असतील, तर अशा प्रकारच्या कार्टिलेजच्या सेल्स असतात, त्यांना आपण म्हणतो कॉन्ड्रिओसाइट्स. असं स्ट्रक्चर आहे. इन दिस इंटरसेल्युलर मटेरियल मॅट्रिक्स सॉलिड आहे, प्लियाबल आहे ड्यू टू कॉन्ड्रिओटिन सॉल्ट आहे त्यात. आणि इट रेजिस द कॉम्प्रेशन. कार्टिलेज सेल्स ज्या आहेत त्या कशा आहेत? दे आर एनक्लोज्ड इन कॅव्हिटीज कॉल्ड ॲज लॅक्युनी. Enclosed in small cavities within the matrix secreted by them. त्यांनीच मॅट्रिक्स सिक्रेट केलेला असतो. Most of the cartilage in vertebrate embryos are replaced by bones in adult. आता व्हर्टिब्रेट मध्ये सुरुवातीच्या पिरियडला सगळं कार्टिलॅजिनस असतात पार्ट.
नंतर त्याचं बोनमध्ये रिप्लेसमेंट होत असते. कार्टिलेज इज प्रेझेंट ॲट द टिप ऑफ नोज, ear, outer ear, joints, in vertebral column, limbs and hands, etc. आता हे जे कार्टिलेज आपल्याला पाहायला मिळतं, या दोन बोनच्या मध्ये, हे बोन आहे आपलं आणि हे बोन आहे, हे आपल्या मांडीचं बोन आहे आणि हे पिंडरीचं बोन आहे, थाय बोन म्हणू आपण याला, हे टिबिओफिबिल आहेत. या दोघांच्या मध्ये हे दोन मोठे बोन्स एकमेकाला असे कनेक्ट केले जातात. बघा या दोन बोनचं आर्टिक्युलेशन कसं होतं, या दोन बोनच्या मध्ये गॅप दिसतो. आता यामध्ये एक बोन बॉल लाईक हेड बनवतं, दुसरं सॉकेट बनवतं, आणि या दोन बोनच्या मध्ये इथं हायलाइन कार्टिलेजचं पॅड आहे, हायलाइन कार्टिलेजचं पॅड आहे. या दोन बोनला जोडणारे कोण आहेत, हे लिगामेंट आहेत, आणि इथं हायलाइन कार्टिलेज आहे. ज्या कार्टिलेजचा मॅट्रिक्स ट्रान्सपरंट असतो, क्लिअर असतो, ग्लास लाईक असतो, त्याला आपण म्हणतो हायलाइन कार्टिलेज, प्रेझेंट ॲट द जॉइंट इन बिटवीन टू बोन्स. हायलाइन कार्टिलेजचा एक टाईप झाला. जर याच्या मॅट्रिक्स मध्ये, आता हे हायलाइन टाईप एक झाला, जर याच्या मॅट्रिक्स मध्ये फायबर्स असतील, कोलॅजन फायबर्स असतील, तर त्याला आपण म्हणतो फायब्रो कार्टिलेज. इट कंटेन्स कोलॅजन फायबर्स. जर त्या मॅट्रिक्स मध्ये मोठ्या प्रमाणावर कार्टिलेजच्या कोलॅजन फायबर्स असतील, तर त्याला म्हणायचं फायब्रो कार्टिलेज. दोन व्हर्टिब्राच्या मध्ये इंटर व्हर्टिब्रल जॉइंट आहे, त्या ठिकाणी काय असतं, डिस्क असते, इंटर व्हर्टिब्रल डिस्क असते, त्या ठिकाणी फायब्रो कार्टिलेज असतं. थर्ड टाइप यामधला आहे इलॅस्टिक कार्टिलेज. इलॅस्टिक कार्टिलेज मध्ये इलॅस्टिन प्रोटीनचे फायबर्स त्या कार्टिलेज मध्ये असतात. आपल्या नाकाचं टोक असं केलं तर फ्लेक्झिबल आहे. हे आपला कान पहा, फ्लेक्झिबल आहे, इलॅस्टिक आहे, कारण इथं इलॅस्टिक कार्टिलेज बसवलेलं आहे. आणि फोर्थ टाइप आहे कॅल्सिफाईड कार्टिलेज. ज्या कार्टिलेज मध्ये कॅल्शियमचं डिपॉझिशन झालंय ते कॅल्सिफाईड कार्टिलेज. सुप्रास्कॅपुला हे त्याचं एक्झाम्पल आहे. सो दीज आर 4 टाइप्स ऑफ कार्टिलेजेस, लाईक हायलाइन कार्टिलेज, then फाइब्रो कार्टिलेज, इलॅस्टिक कार्टिलेज and calcified कार्टिलेज. आता काही फिश आहेत, जसं कार्टिलॅजिनस फिश, त्यांचं एंडोस्केलेटन कार्टिलेजनच बनलेलं असतं, आणि जे बोनी फिश आहेत त्यांच्या बोननी बनलेलं असतं. तर अशा प्रकारे आणखी एक स्पेशलाइज्ड कनेक्टिव्ह टिश्यू आपण आता स्टडी करणार आहोत, तो आहे बोन. एक हार्ड कनेक्टिव्ह टिश्यू, की जो कनेक्टिव्ह टिश्यू आपल्या बॉडीचं फ्रेमवर्क बनवेल. आपल्यामध्ये जे एक्झोस्केलेटन आहे ते हेअर्स आणि नेल्सच्या फॉर्म मध्ये आहे, परंतु एंडोस्केलेटन बोननी बनलेलं आहे, बोनी एंडोस्केलेटन आहे.
आपला जन्म झाला त्यावेळी 270 बोन्स आपल्या बॉडीमध्ये होते. नंतर फ्युजन होत 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 हा नंबर काय झाला, आता 206 आहेत ॲडल्ट मध्ये. तर बॉडीचं फ्रेमवर्क बोनने बनवलेलं आहे. आपल्या डेलिकेट ऑर्गनला प्रोटेक्शन देण्याचं काम या स्केलेटननी केलं, या बोननी केलेलं आहे. ब्रेन इज प्रोटेक्टेड इन क्रॅनियम. हार्ट, लंग, मेजर ब्लड व्हेसल्स आर प्रोटेक्टेड बाय थोरॅसिक केज. त्याचबरोबर या बोनमध्येच बोन हा इरेथ्रोपायोटिक ऑर्गन आहे. आरबीसी, डब्ल्यूबीसी तयार करणारी फॅक्टरी लॉंग बोन मध्ये आहे. बोन मॅरो मध्ये ब्लड सेल्स तयार केल्या जातात. इट इज अ रिझर्वायर ऑफ फॉस्फेट्स ऑफ कॅल्शियम अँड मॅग्नेशियम. आणि आपल्या बॉडीचं फ्रेमवर्क बनलं, मसलला अटॅचमेंटसाठी सरफेस दिला आणि लोकोमोशनच्या प्रोसेससाठी आपल्याला हे स्केलेटन मिळालेलं आहे. आता आपण या बोनचा स्टडी करूया. This bone is covered by covering called as पेरिओस्टियम. या ठिकाणी पेरिओस्टियमचं कव्हरिंग आहे. इनर टू पेरिओस्टियम देर इज अ मॅट्रिक्स. या ठिकाणी मॅट्रिक्स आहे. याच मॅट्रिक्स मध्ये फॉस्फेट्स ऑफ कॅल्शियम मॅग्नेशियम डिपॉझिट केलेला आहे. ओसिन प्रोटीन मोठ्या प्रमाणावर या मॅट्रिक्स मध्ये आहे. त्यानंतर इथं सेंटरला आहे मॅरो कॅव्हिटी. त्यामध्ये आहे बोन मॅरो. हा बोन मॅरो रेड पण असतो. जो रेड बोन मॅरो आहे तो फंक्शनल आहे. आरबीसी, डब्ल्यूबीसी इथून तयार होत असतात. आणि येलो बोन मॅरो सुद्धा आहे. त्याच्यामध्ये फॅटी कंपाऊंडचं डिपॉझिशन झाल्यामुळं येलो होतो हा बोन मॅरो. This marrow cavity is lined by inner layer of osteoblast. आणि इथं पण एक आउटर लेयर आहे ओस्टिओब्लास्टचा. आणि या मॅट्रिक्स मध्ये हॅवर्शियन सिस्टीम असतात. समजा ही एक हॅवर्शियन सिस्टीम आहे. ही एक हॅवर्शियन सिस्टीम आहे. अशा टाईपच्या हॅवर्शियन सिस्टीम यामध्ये असतात. प्रत्येक हॅवर्शियन सिस्टीम मध्ये असे कॉन्सन्ट्रिक लेयर्स आपल्याला दिसतात. त्यालाच आपण म्हणतो लॅमेली. यामध्ये असे कॉन्सन्ट्रिक लेयर्स आपल्याला दिसतात. त्याला आपण म्हणतो लॅमेली. आणि त्याच्यावरती ओस्टिओसाइट नावाच्या सेल्स असतात. ओस्टिओसाइट
ओस्टिओसाइट अशा ओस्टिओसाइट सेल्स आणि या ओस्टिओसाइट सेल पासून अशा प्रोसेसेस अराईज झालेल्या असतात, त्याला आपण म्हणतो कॅनालॉक्युलाय. So this is the layer of osteocytes having canaloculi, projections आहेत. आता एका लेयरच्या ओस्टिओसाइट सेल्स आणि दुसऱ्या लेयरच्या ओस्टिओसाइट सेलच्या या प्रोसेसेस, त्यामुळं फर्मनेस येतो. इथं सेंटरला याच्या आहे हॅवर्शियन सिस्टीमच्या कॅनॉल आहे, त्याला आपण म्हणतो हॅवर्शियन कॅनॉल. इथं पण आहे हॅवर्शियन कॅनॉल आणि हे दोन हॅवर्शियन कॅनॉल एकमेकाला जोडलेले असतात बाय वॉकमन्स कॅनॉल. एकमेकाला जोडलेले असतात वॉकमन्स कॅनॉलच्या सहाय्यानं. अशा प्रकारचं इंटरनल स्ट्रक्चर आहे बोनचं. बघूया आपण आता, हेच या ठिकाणी पाहूया. हा हॅवर्शियन कॅनॉल आहे. दिस इज हॅवर्शियन कॅनॉल. हे लॅमेली दिसतात आपल्याला, लॅमेली लॅमेली लॅमेली, आणि प्रत्येक लॅमेलीवरती चेन आहे अशी ओस्टिओसाइट सेलची. इथं पाहिलं तर हॅवर्शियन कॅनॉल दिसतो, लॅमेली दिसतात आणि लॅमेलीवरती ओस्टिओसाइट सेल दिसतात आपल्याला. त्याच्यामध्ये कॅनालॉक्युलाय दिसतात. So it has hard non-pliable matrix rich in calcium salt and collagen fibers which give strength to bone. Bone cells or osteocyte cells are seen in spaces called as lacunae. ज्या स्पेसेस मध्ये या ओस्टिओसाइट सेल्स असतात त्या स्पेसेसला आपण म्हणतो लॅक्युनी, आणि या लॅक्युनी मध्ये अशा प्रकारे ओस्टिओसाइट सेल्स असतात. ओस्टिओसाइट सेल्स अशा प्रकारचे आहेत. बोन सेल्स त्याला म्हणतो आपण. काय फंक्शन्स आहेत? डायग्राम पाहिली की फंक्शन समजतात. लोकोमोशनची प्रोसेस करण्यासाठी स्केलेटनची गरज आहे आपल्याला. Protection of our brain is protected in cranium, heart, lung, major blood vessels are protected by thoracic cage. Spinal cord is protected by vertebral column. तर प्रोटेक्शन हे एक महत्वाचं फंक्शन आपल्यामध्ये आहे. आणि लॉंग बोन जो आहे, लॉंग बोन जर असेल तर लॉंग बोन मध्ये मॅरो कॅव्हिटी आहे, त्यामध्ये रेड बोन मॅरो आहे, त्यामध्ये आरबीसी काही टाईपच्या डब्ल्यूबीसी तयार केल्या जातात. सो इट प्रोव्हाइड स्ट्रक्चरल फ्रेम टू बॉडी. बॉडीचं फ्रेमवर्क बनवायचं काम हे करणार. सपोर्ट अँड प्रोटेक्ट द सॉफ्ट टिश्यूज अँड ऑर्गन्स. Limb bones serve weight bearing functions, take part in locomotion and movement. Blood cells produced in bone marrow, RBC आणि काही टाईपच्या WBC इथं रेड बोन मॅरो मध्ये तयार केल्या जातात. असे या बोनचे फंक्शन्स आहेत. त्यानंतर ब्लड हा फ्लुइड कनेक्टिव्ह टिश्यू आहे. ब्लड या टिश्यूचा स्टडी आपण
बॉडी फ्लुइड अँड सर्क्युलेशन या चॅप्टरमध्ये डिटेल करणार आहोत. पण इथं ब्रीफ एक्सप्लेनेशन तरी तुम्हाला त्याचं देतोय. ब्लड हा लिक्विड कनेक्टिव्ह टिश्यू आहे, फ्लुइड कनेक्टिव्ह टिश्यू आहे. या ब्लड मध्ये 55% प्लाझ्मा आहे, फ्लुइड पार्ट आहे, आणि 45% त्यामध्ये ब्लड सेल्स येतात. आता ब्लड सेल्स मध्ये आरबीसी आहे, डब्ल्यूबीसी आहेत आणि प्लेटलेट आहेत. आता डब्ल्यूबीसी मध्ये ग्रॅन्युलोसाइट्स, त्यामध्ये न्यूट्रोफिल्स, ऍसिडोफिल्स, बेसोफिल्स, आणि अग्रॅन्युलोसाइट मध्ये मोनोसाइट आणि लिम्फोसाइट नावाच्या सेल्स असतात. अशा प्रकारे ब्लड आहे आणि या ब्लडच्या बाकीच्या प्रत्येक पार्टचे सेलचे डिटेल्स आपण बॉडी फ्लुइड अँड सर्क्युलेशन या चॅप्टरमध्ये स्टडी करणार आहोत. इथं त्याची आता गरज नाही.